राज्यामधल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात थोडक्यात। पालकमंत्री बदलण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। निर्णयाच्या विरोधासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीतूनच सभात्याग केला। शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्री पदावरून हटवून त्यांना त्या ठिकाणी भाजपच्या मदन येरावार यांची नियुक्ती करण्यात आली। यानिमित्त शिवसेना विरुद्ध भाजपत संघर्षाची ठिणगी पुन्हा पेटली। अंधपणावरती मात करून यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या प्रांजल पाटीलला सरकारी कोरडेपणाचा अनुभव आला। जेएनयूमध्ये पीएचडी करत असलेली प्रांजल मोठ्या जिद्दीनं यूपीएससीच्या परीक्षेत रँकिंगमध्ये आली। प्रांजलला रेल्वे सेवेत दाखल होण्याकरता डीओपीटीनं सांगितलं। रेल्वे मंत्रालयानं प्रांजलला नोकरी नाकारली आहे। रेल्वेच्या कोणत्याही विभागात 100% अंध असलेल्यांना जागा नाही असं सांगण्यात आलं। महाराष्ट्र सरकार स्वतःचं कापसाचं बीटीचं वाण तयार करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात कापसाचं बीटी वाण उपलब्ध होणार आहे। पुढच्या वर्षापासून म्हणजे 2018 पासून हे वाण बाजारात येणार असून 350 रुपये किलोने हे वाण मिळणार आहे। हमी भावापेक्षा कमी भावानं तूर खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाजार समिती आणि व्यापाऱ्यांवरती थेट कारवाईचा इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला। सोलापूरमधल्या आपल्या मतदारसंघातल्या पाथरी या गावात ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून आज डिजिटल पेमेंटबाबत प्रशिक्षण देण्याकरता मुंबईत मेळावा आयोजित केला। या ठिकाणी 50हून अधिक बँका आणि विविध दुकानांचे स्टॉल्स लावण्यात आले। या ठिकाणी केवळ डिजिटल पेमेंट केलं जात असून ते कसं करायचं याचं प्रशिक्षणही देण्यात येत आहे। नाशिकमध्ये इतिहासकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला। बाबासाहेब पुरंदरे यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन तलवारी, ढाल, भाले, दांडपट्टे, ऐतिहासिक शस्त्रास्त्र जवळून पाहण्याचं भाग्य या निमित्तानं नाशिककरांना लाभलं। तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावली। हा तपास सीबीआयकडे वर्ग का करू नये असा सवालही केलाय। सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्यानं हा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करणारी जनहित याचिका हिंदू जनजागृती समितीने केली होती। तुळजाभवानी मंदिरात 1991 ते 2010 या 20 वर्षात संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे। साईबाबांच्या झोळीमध्ये साई भक्तांनी 9,84,00,000 रुपयांचे विक्रमी दान दिले। यात 74 लाखांचं सोनं आणि चांदीचा समावेश आहे, तर 25 देशांचं परकीय चलनही जमा झालंय। त्याचं मूल्य होणं अजून बाकी आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।